करवीर आणि पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर बोलोली सातेरी डोंगर रांग आहे. इथं शेतकऱ्यांची परवानगी न घेताच रात्रीच्या वेळी डोंगरातून अवैधरित्या उत्खनन करून दगड काढले जात आहेत. अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडतोयच, शिवाय या डोंगर खचण्याचे प्रकार वाढू लागलेत. एका स्थानिक व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार सातेरी डोंगरातून दररोज 20 ट्रॉल्या दगड अवैधरित्या काढून त्याची वाहतूक करण्यात येते. मंडल अधिकारी उल्हास कांबळे, बोलोलीचे तलाठी राहुल जारवाल. अवैध दगड उत्खननाची माहिती समजताच सर्कल उल्हास कांबळे, बोलोलीचे तलाठी राहुल जारवाल, आमशीचे तलाठी प्रकाश सूर्यवंशी, पोलीस पाटील गजानन शिंदे यांनी उत्खननाच्या ठिकाणी छापा टाकला. मठाचा धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात अवैधरित्या दगडाचं उत्खनन करून अंदाजे काल रात्री संध्याकाळी समजा 7-8च्या दरम्यान एक 60 ते 70 ब्रास दगड उत्खनन करून इथं साठवणूक केलेलं आम्हाला आढळून आलं. त्याप्रमाणे त्याचा रीतसर पंचनामा करून तहसील ऑफिसला पंचनामा सादर केलेला आहे. यामध्ये एका ठिकाणी सुमारे 60 ब्रास दगड काढण्यात आल्याचं उघडकीला आलंय. स्थानिक महसूल प्रशासनानं अवैध उत्खनन करून काढलेल्या दगडाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदार कार्यालयाला पाठवलाय. 2019मध्ये सातेरी बोलोली परिसरातील डोंगर खचला होता. आता याच परिसरात सुरू असलेलं अवैध उत्खनन रोखलं नाही तर डोंगराला पुन्हा धोका निर्माण होऊन माळीणसारखी दुर्घटना व्हायला वेळ लागणार नाही. एस न्यूजसाठी बोलोलीहून बाजीराव तळेकर.